नमस्कार मंडळी. आज काय नवीन तर आज आपण बघणार आहोत एकदम हॉटेलसारखी लागणाऱ्या पावभाजीची रेसिपी. तितकीच सिंपल ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. चला तर मग आपण इकडे काय काय घेतले पाहूयात. इकडे मी गाजर घेतलेला आहे, त्यानंतर ढोबळी मिरची, टोमॅटो, बीट, त्यानंतर वाटाणा आणि फ्लॉवर आणि आपण बटाटा चिरून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. त्यानंतर ह्या सर्व भाज्या छान आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये ॲड करून घेऊयात. त्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण इकडे मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड केल्यानंतर छान एकदा भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि कुकरला छान शिजून घ्यायच्या आहे. एक 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये भाज्या शिजतात. त्यानंतर आपण इकडे फोडणीसाठी काय काय घेतलेलं आहे ते साहित्य पाहूया. इकडे मी घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, त्यानंतर ढोबळी मिरची आणि भरपूर असा कांदा. इकडे मी घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि बीट. त्यानंतर फोडणीसाठी मी इकडे कढईमध्ये छान तेल कडकडीत गरम करून जिरे ॲड केलेली आहे. जिरी तडतल्यानंतर हिंग ॲड केला आहे. आता त्यामध्ये आपण कांदा ॲड करूयात. कांदा छान गुलाबी झाला की ढोबळी मिरची ॲड करायची आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण ॲड करणार आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. हे पुन्हा एकदा छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकतात. आता आपण ह्या स्टेजमध्ये यामध्ये ॲड करत आहोत आलं लसणाची पेस्ट. हे देखील छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपल्या इकडे मसाला छान असा परतलेला आहे. आता आपण ॲड करणार आहोत ड्राय मसाल्यांमध्ये मी इकडे घेतलेली आहे हळद, त्यानंतर मिरची पावडर. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची पावडर ॲड करू शकता. मिरची पावडर ॲड करून छान मिक्स करून घेऊन इकडे मी थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे. छान तेल सुटलं आहे. इकडे आपल्या भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत. ह्या सर्व भाज्या आपण छान स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेऊयात. स्मॅश झालेल्या भाज्या आपल्या तयार झालेल्या मसाल्यामध्ये ॲड करून घेऊयात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकतात पावभाजीला आपल्या खूप छान रंग आला आहे. या स्टेजला आपण इकडे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. मीठ छान ॲड केल्यानंतर किसून घेतलेलं बीटरूट ॲड करूयात आणि थोडीशी कोथिंबीर. बीटाने भाजीला खूप छान रंग येतो, चवीलाही तितकीच छान लागते. त्यानंतर आपण आता शेवटला इकडे ॲड करत आहोत पावभाजी मसाला. छान ॲड करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान लागते, तितकीच सिंपल आणि झटपट होणारी आहेत. शेवटी इकडे ॲड करणार आहोत बटर आणि वरतून थोडीशी कोथिंबीर. चवीला खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला इकडे चव घेऊन दाखवते आपली भाजी कशी झाली आहे. खूप छान रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी बनते, तर एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.